नमस्कार, मी ओमप्रकाश उडान, वास्तव न्यूजच्या आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा आहे तो जो मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आज मतमोजणी झाली आणि या मतमोजणी होऊन राजेश टोपे यांच्या 25 वर्षापासूनच्या आबाधित असलेल्या बाले किल्ल्यामध्ये हिकमत उडान यांच्या बाणाने जी आहे ती विजयाची जी आहे ती पताका रोवली आहे आणि म्हणून याच्याबद्दल आपण थोडीफार समीक्षा करणार आहोत। मागच्या निवडणूक झाल्यानंतर आपण एक वास्तवच्या रोखोकमध्ये एक व्हिडिओ दिला होता की घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तनाचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत। कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य जनतेने जी आहे ती हातामध्ये घेतली होती आणि सर्वसामान्य जनतेचे पाठबळ हे हिकमत उडानच्या पारड्याकडे जे आहे ते जास्त झुकल्याचं दिसून आले। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या पंचरंगी ही जी आहे लढत होती, यामध्ये अनेक पक्ष अपक्ष बंडखोर या सगळ्यांनी जे आहे हिकमत उडान यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। याबरोबरच काही ज्येष्ठ नेते असतील, काही कार्यकर्ते असतील, त्यांनी इकडून तिकडे उड्या हाणण्याचा जे आहे तोही प्रयत्न केलाय। एखाद्या काही नेत्यासोबत भेटीगाठी असतील तोही काही प्रयत्न केलाय आणि या सगळ्यामध्ये जे आहे हिकमत उडान यांना या सगळ्या पक्ष अपक्ष बंडखोर याबरोबरच काही ज्येष्ठ नेते यांनी घेरण्याचा प्रयत्न केला। परंतु शेवटी जनता जनार्दनाचा जो विजयाचा जो वाटा होता आणि जनता जनार्दनाची जी काही लाट पसरली होती, या लाटेमध्ये हिकमत उडान यांच्या पाठीशी जी आहे मतदारसंघातील जनता ही मोठ्या पद्धतीने असल्यामुळे हिकमत उडान यांचा विजय जो आहे तो सर्वसामान्याचा विजय जो आहे तो झाल्याचं दिसून येत आहे। कारण आपण जर बघितलं तर आज हा जो आहे तो निकाल लागलाय आणि हा निकाल लागल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये एवढं आनंदाचं वातावरण जे आहे ते पसरलंय आणि ठिकठिकाणी जर बघितलं तर पेढे वाटप चालू आहे, कुठे फटाक्याची आतिषबाजी चालू आहे, कुठे काही मंदिरामध्ये जे आहे ते फटाके फोडण्याचं चालू आहे, याबरोबर तेथेही पेढे वाटप जे आहे ते चालू आहे आणि सर्वसामान्य जनतेचा हा जो विजय आहे आणि म्हणूनच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तनाचे जे काही आहे संकेत मिळत होते असं आपण त्यावर बोललोही होतो आणि खरोखर तसंच झालं। घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून आबाधित असलेला आपला जो बाले किल्ला आहे राजेश टोपे यांचा, तेथे हिकमत उडान यांच्या धनुष्य बाणाने जी आहे ती आपली विजयाची पताका लावली। आज जर आपण सकाळपासून बघितलं तर एकूण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये 26 फेऱ्यामध्ये ही मतदान प्रक्रिया जी मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती होत होती आणि सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच हिकमत उडान हे मताच्या आघाडीमध्ये जे आहे ते पुढे राहिल्याचं दिसून आले। याबरोबरच यामध्ये 22, 23 आणि 24 या 3 फेऱ्यामध्ये जे आहे काही अंशी जी आहे ती लीड त्यांची कमी झाली आणि तेथे राजेश टोपे हे जे आहेत त्यांनी त्यांची लीड जी आहे ती कमी केली। परंतु सकाळपासूनच पहिल्या फेरीपासूनच 26व्या फेरीपर्यंत जे आहे ते हिकमत उडान काही अंशी जे आहे या प्रक्रियेमध्ये आघाडीवरच राहिल्याचं दिसून आलंय आणि या 3 फेऱ्यामध्ये जे आहे काही अंशी त्यांची लीड जी आहे राजेश टोपे यांनी कमी केली। दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपामधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार जे असतील सतीश घाटगे, त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही मोठा आत्मविश्वास होता की आम्हीच निवडून येणार, आम्ही तर 1 नंबरला राहणार, 2 नंबरला हे राहणार, 3 नंबरला हे राहणार। परंतु सुरुवातीपासूनच यांचाही आत्मविश्वास जो आहे तोही या निवडणुकीमध्ये जास्त दिसून आला नाही आणि चक्क सतीश घाटगे हे 4थ्या ज्या स्थानावर आहेत ते गेल्याचा दिसून आले। त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर त्या मानानं वंचित आघाडीचे ज्या उमेदवार आहेत कावेरी खटके, त्या मतदारसंघामध्ये 3ऱ्या स्थानावर जे आहे त्यांनी मतदान जे घेतलं आहे। परंतु सतीश घाटगे असतील, शिवाजीराव चोते असतील, हे सगळे जे आहेत यांना जे आहे स्थान जे आहे मतदारसंघाने तेवढंच दिलं नाही आणि त्यांच्या बाजूने कोण जो आहे तोही दिला नाही। दुसरीकडे आपण जर बघितलं तर हिकमत उडान यांना घेरण्यासाठी या पक्ष अपक्ष बंडखोर या सगळ्यांनी जे आहे ते मोठे प्रयत्न केलेत। याबरोबरच काही ज्येष्ठ नेते असतील, काही वरिष्ठ नेते मंडळी असेल, यांनीही त्यांना जे आहे घेरण्याचा प्रयत्न केलाय। असं आपल्याला काही ज्या घडामोडी घटना ज्या घडल्यात मागच्या 15 दिवसामध्ये महिनाभरामध्ये त्यावरून दिसून आले। परंतु या सगळ्या गोष्टी असतानाही हिकमत उडान यांना ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य मतदार जो आहे यांचं मोठं पाठबळ जे आहे ते मिळाले आणि या पाठबळाच्या जोरावरच हिकमत उडान यांचा जो आहे तो घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून विजय झालाय। कारण हिकमत उडान यांनी या अगदी 2 विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या लढलेल्या आहेत। याबरोबरच आता ही त्यांची 3री विधानसभा निवडणूक होती आणि ही एकदम आटीतटीची होती। या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे ते लक्ष वेधलं होतं।
कारण माजी मंत्री राजेश टोपे आहेत, यांचा हा गड जो आहे तो गेल्या 25 वर्षापासून जो आहे तो अबाधित आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्र जे आहे ते लक्ष वेधलं होतं. आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे जे आहेत उमेदवार हिकमत उडान यांनी आपली विजयाची जी पताका आहे ती मिळवली आणि आपला झेंडा जो आहे तेथे रावलाय. आपण दुसरीकडे बघायला गेलं तर महाराष्ट्रभरामध्येही महायुतीचे जे आहे ते सरकार येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेने जी आहे ती ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. आपण अनेक वेळा त्यावर चर्चाही केली की मतदार राजा बोलायला तयार नाही आणि मतदारांची ही सुप्त लाट जी आहे याबरोबरच मतदारांचा वाढलेला जो मताचा टक्का आहे हा जो आहे हा कुणाच्या पारड्यात जातोय. तसंच आपण जर बघितलं तर लाडकी बहीण ही जी आहे या लाडक्या बहिणीचाही जो आहे फायदा कुणाला होते. या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तनाचे संकेत मिळतच होते आणि म्हणून आपण त्यावर सुद्धा चर्चा केली. आणि शेवटी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामस्थांनी जनतेने मतदारांनी जे आहे ते परिवर्तन केलंच आणि आपली विजयाची पताका जी आहे हिकमत उडान यांनी या राष्ट्रवादीच्या गेल्या 25 वर्षापासून अबाधित असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेची विजयाची पताका जी आहे ती हिकमत उडान यांनी आपली रोवली आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेने जे आहे ही निवडणूक हातात घेतल्यामुळं हिकमत उडान यांचा जो आहे तो विजय हा सर्वसामान्याचा विजय आहे असं दिसून आलंय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हिकमत उडान यांच्या सगळीकडून त्यांना घेरण्याचाही प्रयत्न झाला काही अंशी, परंतु एवढं सगळं असतानाही मतदार राजाची भरभक्कम साथ जी आहे ती हिकमत उडान यांना लाभली आहे आणि त्यांनी आपला जो आहे तो विजय हासिल केलाय. आणि म्हणूनच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये जे परिवर्तनाचे संकेत मिळत होते, जो मतांचा वाढलेला टक्का होता, जी मतदारांची सुप्त लाट होती, याबरोबरच लाडक्या बहिणीचा जो हात होता, हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हिकमत उडान यांना ज्या आहेत त्यांच्या विजयासाठी ज्या आहेत त्या चांगल्या ठरल्यात. आणि म्हणूनच त्यांचा जो आहे तो विजय आज जो आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये झालाय. वास्तव न्यूजच्या रोकटोकमध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. यावर आपण परत 1-2 दिवसांनी जे आहे या नेते मंडळींचा पराभव कशामुळे झाला, कुठल्या नेत्यांना अति आत्मविश्वास लढलाय, कुठल्या नेत्यांनी जे आहे इतर पक्षाची काही ठिकाणी जवळूक साधली, याबद्दल आपण रोकटोकमध्ये परत जी आहे ती चर्चा कदाचित माहिती घेऊन करूया जी माहिती आहे त्यानुसार. आणि रोकटोकमध्ये आपण तुर्तास येथेच थांबूया. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोकटोकमध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.